आनंदी मालिकेमध्ये पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये खूप मोठं संकट येताच आनंदीमुळे राहणार आहे। आनंदी पुन्हा एकदा युगंधर आणि पृथ्वीचं मन जिंकणार आहे, पण या विद्याधरचं प्लॅनिंग या आनंदीला गोत्यात आणण्यासाठी सुरू असतंच। पण इथे आता आनंदीमुळेच पृथ्वीचा सगळा इव्हेंट अगदी सुखरूप पार पडणार आहे। तर नेमकं हे कसं घडणार आहे तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पृथ्वीने त्याच्या इव्हेंटसाठी मुख्य मॉडेल म्हणून आनंदीची निवड केलेली असते। आता पृथ्वीने आनंदीला एवढा मान सन्मान दिला आहे पाहून शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तिच्या रागाचा अनावर झालेला असतो। ती एवढी चिडलेली असते की तिला आता आनंदीचं थोडं सुद्धा बरं वाटत नसतं। पण इकडे आनंदी मात्र स्वतःला हे क्रेडिट घ्यायला तयारच नसते। आता ती म्हणत असते मी आणि तुमच्या प्रोजेक्टची मॉडेल नाही मी कसं करू शकतोय बरं हे पृथ्वी सर, मला नाही जमणार बरं हे। आणि खरं तर तुमच्या या प्रोजेक्टची खरी आयडिया तुम्हाला ताई साहेबांकडून मिळाली होती ना, तुमचं इन्स्पिरेशन आहेत त्या, मग त्याच मॉडेल बनू शकतात ना। त्यांचं उठणं बसणं, त्यांची स्टाईल, त्यांचं वागणं सगळं काही तुमच्या प्रोजेक्टला अगदी हुबेहूब जमेल। आता आनंदी पृथ्वीला सांगत असते पृथ्वी सर, तुमच्या प्रोजेक्टसाठी ताई साहेबच अगदी योग्य मॉडेल बनू शकतात। आता पृथ्वी म्हणत असतो अगं आनंदी, इथे आत्याचा किंवा साडीचा डिझाईनचा विषय फक्त नाहीच आहे, कारण इथे विषय आहे निंबाळकरांचा आणि माझा। निंबाळकरांच्या पुढे उभं राहून साधं मी बोलू सुद्धा शकत नव्हतो आणि तुझ्यामुळे तू मला समजावलंस म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात बोलणं झालं आणि हा प्रोजेक्ट पुढे जात आहे। मी तर निंबाळकरांच्या पुढे उभं राहून कधीच माझा प्रोजेक्ट डिस्कस केला नसता, पण तू मला समजावलंस म्हणूनच मी त्यांच्याशी बोलायला गेलो। आता पृथ्वी जे काही घडत आहे त्याचं सगळं क्रेडिट तो आनंदीला देत असतो। तो म्हणत असतो आनंदी, आज घरामध्ये जे काही हा सोहळा होत आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे होत आहे। तर आता हे ऐकून शिल्पाला खूप जास्त राग येतो आणि शिल्पा म्हणत असते नाही पृथ्वी, तिच्यामुळे काही सुद्धा होत नाहीये, तिनं सांगितलं म्हणून अशा गोष्टी नाही होत आहे इथे। पृथ्वी, तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडत आहे आणि तू आणि तुझे बाबा चांगले झाले आहात ते फक्त तुझ्या आईच्या म्हणजे समिधाच्या आशीर्वादामुळे झाले आहात, असं म्हणतच शिल्पा आता आनंदीकडे रागाने पाहत म्हणत असते इतर कोणामुळे घरात काहीही चांगलं होत नाही। आता पृथ्वी काय करतो, लगेच शिल्पाजवळ येतो, म्हणतो आत्या अगं असं काय करतायस, माझ्याकडे एक आयडिया आहे। मी तर म्हणतोय तुम्ही दोघींनी एकत्र वॉक करा ना, म्हणजे आनंदी आणि शिल्पाताईंनी एकत्र वॉक करावं अशी पृथ्वीची इच्छा असते। आता हे ऐकून शिल्पाचा राग जास्तच वाढतो। आता पृथ्वी मितालीला म्हणत असतो मिताली आयडिया कशी आहे, छान आहे। हो दोघी एकत्र वॉक करतील तर किती छान होईल बरं प्रेझेंटेशन। त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो आत्या, हे सगळं जे आज घडत आहे ना चांगलं चांगलं ते सगळं आनंदीमुळे घडत आहे आणि आनंदीचं क्रेडिट मला अजिबात हिसकावून घ्यायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही दोघींनी सुद्धा वॉक एकत्रच करा। आता पृथ्वी शिल्पाला म्हणत असतो आत्या, साड्यांची डिझाईन आणि आयडिया मला तुझ्याकडूनच मिळाली आहे ना, त्यामुळे तुम्ही दोघींनी एकत्र वॉक करा। आता हे ऐकून शिल्पा म्हणत असते अजिबात शक्य नाहीये। आता शिल्पा आनंदी समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते पृथ्वी तू एक काहीतरी ठरव, एकतर मी किंवा एकतर ही। असं आता शिल्पा म्हणल्यानंतर युगंधर तेथे आलेला असतो आणि युगंधर मोठ्या आवाजातच शिल्पाला म्हणत असतो भास्कर ताई। आता युगंधर म्हणत असतो पृथ्वी जे म्हणत आहे ते अगदी बरोबर म्हणत आहे, आनंदीने जे काही केलं आहे त्याचं क्रेडिट तिला मिळालंच पाहिजे की। आता युगंधरचं बोलणं ऐकून माई काकांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं, पण शिल्पाला पटलेलं नसतं। आता युगंधर म्हणत असतो ताई, समिता गेल्यापासून अगदी लहानपणापासून आईचं प्रेम तू पृथ्वीला दिलंस, लहानाचं मोठं केलंस, त्यामुळे तुझा या घरावर जेवढा अधिकार आहे तेवढाच पृथ्वीवर सुद्धा आहे, त्यामुळे पृथ्वीच्या या इव्हेंटवर तुझा नक्कीच अधिकार आहे। त्यामुळे आनंदी आणि तू दोघींनी सोबतच वॉक करा, तुम्ही दोघींनी एकत्र मिळून हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा। पोचलं का ताई तुला? आता शिल्पा काहीतरी बोलणार इतक्यातच पृथ्वी तिच्याजवळ येतो। शिल्पाला विनंती करतच पृथ्वी म्हणत असतो तू प्लीज होय म्हण ना ग, प्लीज तयार हो। त्यावेळेला शिल्पा आता पृथ्वीचं काहीच ऐकत नाही, पण इकडे मिताली पुन्हा तिच्या आत्याला विनंती करत असते। आता शिल्पाला विनंती करून ती म्हणत असते अगं तू मान ना ग, प्लीज प्लीज तयार हो ना ग। त्यावेळेला आता शिल्पा काहीच बोलत नाही, पण युगंधर बोलतो ठरलं तर मग संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये आनंदी आणि शिल्पाताई दोघी एकत्रच वॉक करतील आणि प्रोजेक्ट प्रेझेंट करतील। आता इकडे पृथ्वी युगंधरला काहीतरी बोलणार तितक्यातच युगंधर म्हणतो हे ठरलं म्हणजे ठरलं, आता पुढे कोणीही काही बोलायचं नाही। आता इथे शिल्पा मात्र तयार झालेली नसते, म्हणून आता मिताली आणि पृथ्वी दोघेही शिल्पा
शिल्पाला विनंती करत असतात, अगं तू तयार हो ना गं, हो म्हण ना गं. आता माई म्हणत असतात, अगं शिल्पा अशी काय करतेस, हो म्हण ना गं. त्याला बापू सुद्धा म्हणत असतात, शिल्पा हो म्हण गं, मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो ना. आता माई सुद्धा हेच म्हणतात. आता हे ऐकून शिल्पाचं मन राहत नाही आणि पृथ्वीला ठीक आहे मी तयार आहे असं म्हणते. आता इथे शिल्पा तयार झाल्यानंतर युगंधर शिर्केंना आणि पृथ्वीला सांगत असतो, तुम्ही सगळीजण तयारी अगदी छानपैकी करा, कारण संध्याकाळी खूपच VIP माणसं, मोठमोठी लोक आपल्या घरी येणार आहेत. पृथ्वीचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम एकदम दणक्यातच झाला पाहिजे. त्याला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, कार्यक्रम अगदी व्यवस्थित होईल. आता हे ऐकल्यानंतर युगंधर तेथून निघून जातो. आता युगंधर गेल्यानंतर शिर्के सुद्धा त्यांच्या कामाला निघून जातात आणि पृथ्वी आणि मिताली सुद्धा तयारीसाठी रूम मध्ये निघून जातात. आता इकडे आनंदी सुद्धा किचन मध्ये निघून जाणार. इतक्यात शिल्पा म्हणत असते, तू थांब ग, तू कुठे निघालीस बरं. त्याला आनंदी पटकन मागे वळते. आता शिल्पा म्हणत असते, तू असं समजू नकोस की मी तुझ्याबरोबर वॉक करत आहे म्हणून तू माझी बरोबरी करू शकशील. मी फक्त हे माझ्या पृथ्वीच्या आनंदासाठी करत आहे एवढं लक्षात ठेव. तुझ्यासारख्या गरीब आणि लायकी नसलेल्या गरीब लोकांच्या मुळेच माझं अख्खं आयुष्य बर्बाद झालं आहे. त्यामुळे तू तुझ्या लायकीमध्ये राहायला विसरू नकोस. आता इकडे मिताली 2 साड्यांचे बॉक्स घरी घेऊन आलेली असते आणि पृथ्वी त्या साड्यांच्याकडे पाहतच म्हणत असतो, मिताली खरंच छान आहेत ना साड्या, डिझाईन खूपच सुंदर आहेत आणि ह्या साड्या सगळ्यांना आवडतील बघ. आणि ज्यावेळेला शिल्पा त्या आणि आनंदी ह्या साड्या घालून रॅम वॉक करतील ना त्यावेळेला खूपच सुंदर दिसतील बघ. आता मिताली म्हणत असते, हो रे दादा, डिझाईन तर खूपच सुंदर आहेत, पण मला एक सांग बरं, तुझ्या या ब्रँडचं तू काहीतरी नाव ठेवलं असशील ना, सांग ना काय नाव ठेवलं आहेस. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अगं नाव तर ठेवलं आहे, ब्रँड एवढा छान आहे म्हटल्यानंतर नाव सुद्धा छानच असणार ना, आणि ते नाव मी डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगणार आहे. आता मिताली म्हणत असते, म्हणजे तू बहिणी संगे सस्पेन्स खेळणार का. बरं ठीक आहे, तुझा काय असेल ते नाव सस्पेन्स मध्येच ठेव, मला खूप तयारी करायची आहे, आधीच खूप उशीर झाला आहे. मी या साड्या घेऊन जाते आत्याकडे आणि आनंदीकडे, कारण त्या दोघींना या साड्या द्यायच्या आहेत आणि रॅम वॉकसाठी तयार सुद्धा करायचं आहे, मला खूप कामं आहेत असं म्हणून मिताली तेथून निघून जाते. आता मिताली गेल्यानंतर इथे पृथ्वी स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणत असतो, ज्यावेळेला मी या ब्रँडचं नाव सगळ्यांच्या समोर जाहीर करीन आणि ते ज्यावेळेला निंबाळकर ऐकतील त्यावेळेला त्यांना खूपच छान वाटेल. आईचं आणि त्यांचं नाव मिळून मी जे ब्रँडचं नाव ठेवलं आहे ते त्यांना ऐकून माझ्यावर प्राऊड फील होईल. आता पृथ्वीने नेमकं समिता आणि युगंधरचं नाव एकत्र करूनच ब्रँडचं नाव ठेवलेलं असणार आहे, ते खूपच छान असणार आहे हे नक्की. इकडे आता शिर्के सगळ्या लोकांच्याकडून, कामगारांकडून सगळं टेजचं डेकोरेशन करून घेत असतात आणि त्यांना सांगत असतात, तयारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. मालक साहेबांनी आपल्याला कडक सांगितलं आहे की सगळं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, काही सुद्धा कमी पडता कामा नये. आता इथे शिर्के सगळी तयारी करून घेत असतात आणि मिताली म्हणत असते, काका सगळी तयारी झाली ना अगदी व्यवस्थित. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, बाळा तू अजिबात काळजी करू नको, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली आहे. आता मिताली काय करते, आनंदीला पाहते आणि साड्या घेऊन तिच्याकडे जाते आणि म्हणत असते, अगं आनंदी आत्ता सकाळपासून दिसलेलीच नाहीये, कुठे गेली ग. त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, अगं असतील ना इथे, शिल्पा येते. आता शिल्पाच्या हातामध्ये एक तांब्या असतं, त्यामध्ये गंगाजल असतं आणि फुलाने सगळीकडे गंगाजल शिंपडत असते. आता ते पाहून शिर्केंना वेगळंच वाटतं. आता मिताली म्हणत असते, अगं आता काय करत आहेस तू, काय शिंपडत आहेस. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अगं गंगाजल शिंपडत आहे ना. त्यावेळेला मिताली म्हणते, अगं याची काय गरज आहे, काही वेळ आहे का ही गंगाजल शिंपडण्याची. आता शिल्पा म्हणत असते, मला या हिच्याबरोबर रॅम वॉक करायचं आहे ना, म्हणून गंगाजलची गरज तर लागणारच की. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, ताईसाहेब मला माहीत आहे तुमच्या नियमात, तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागणार आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर रॅम वॉक करणार आहे. आता आनंदी काहीतरी चांगलं बोलणार. इतक्यात शिल्पा म्हणत असते, ए गप बस बरं का, चांगलं बोलून मला बोलण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न अजिबात तू करू नकोस. आता मिताली इथे शिल्पाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण शिल्पा आनंदीवर खूपच चिडलेली असते. आता मिताली शिल्पाचा राग पाहून म्हणत असते, आत्या प्लीज ग, आजच्या दिवस तुझा इगो बाजूला ठेव ना, आजच्या दिवस कर ना सगळं मॅनेज. बघ ना आपण एवढं सगळं डेकोरेशन केलं आहे, एवढा खर्च केला आहे, आपण हे सगळं दादासाठी केलं नाही का, मग आता तू तुझा इगो ठेव ना जरा बाजूला. इथे शिल्पा आनंदीवर चिडण्याची थांबते. आता मिताली एवढ्यातच म्हणत असते, अगं आत्या आम्ही तुम्हा दोघींसाठी काहीतरी घेऊन आलो आहे आणि त्या 2 साड्या घेऊन शिल्पासमोर उभी राहते. आता मिताली शिल्पाला साडीचा बॉक्स दाखवते. आता शिल्पा
शिल्पा साडीला हात लावते, पाहते आणि म्हणते खूपच छान आहे ग साडी, साडीचं सूत सुद्धा खूपच छान आहे. त्याला मिताली म्हणते हो ना, छान आहे ना. त्याला आता मिताली काय करते, शिल्पाला दाखवल्यानंतर आनंदीला दाखवायला जाते आणि आनंदीला म्हणत असते आनंदी बघ ना साडी कशी आहे. आता आनंदीचा हात मिताली काय करते, हातामध्ये घेते आणि साडीवरून फिरवते. आता त्यावेळेला आनंदी म्हणते हो हो खूपच छान साडी आहे. त्यावेळेला मिताली म्हणत असते आत्या तुला काय माहिती आहे का आपल्या साडीमध्ये काय विशेष आहे ते. त्यावेळेला शिल्पा म्हणते काय विशेष आहे बरं. आम्ही आपल्या या साडीला पॉकेट लावलं आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते पॉकेट कशासाठी बरं. त्यावेळेला मिताली म्हणत असते अगं आता साड्या तर सगळेच घालतात पण साडीला काहीतरी युनिक असायला हवं ना, म्हणूनच आम्ही पॉकेट लावलं आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते हो का. आता मिताली काय म्हणत असते ठीक आहे, आता तुम्ही साड्या सुद्धा बघून झाल्या आहेत आणि त्या तुम्हाला आवडल्या सुद्धा आहेत आणि तुमचा मूड सुद्धा आता चांगला झाला आहे, तर चला आपण रॅम्प वॉकची थोडीशी प्रॅक्टिस करूया. त्यावेळेला शिल्पा तयार होत नसते म्हणून मिताली आता तिला प्लीज प्लीज म्हणूनच तयार करते. त्यावेळेला आता शिल्पा रॅम्प वॉक करण्यासाठी तयार होते आणि आनंदीला घेऊन मिताली सुद्धा तिथे जाते. आता मिताली आनंदीला स्टेजवर घेऊन जात असते. आता शिर्के म्हणत असतात मिताली आनंदीची काळजी घे बरं का. त्यावेळेला मिताली हो हो असं म्हणत असते. आता मिताली काय करते, त्या दोघींना म्हणत असते मी तुम्हा दोघींना रॅम्प वॉक एक करून दाखवते आणि त्यानुसार तुम्ही दोघींनी करा. मी म्युझिक प्ले करते आणि रॅम्प वॉक करते, तुम्ही फक्त माझ्याकडे पहा. तर मिताली काय करते, त्या रॅम्पवरून चालून दाखवते. आता शिल्पा तर पाहू शकते पण आनंदी पाहू शकत नसते. आता इथे मिताली तोंडानेच सांगत असते असं आपण चालत चालत जायचं आणि डाव्या बाजूला वळून थोडासा पोज द्यायचं. आता इथे आनंदीला काहीच कळत नसतं. आता मिताली परत पाठीमागे येते आणि आनंदीला हात लावून दाखवत असते की या बाजूला आपण साडीला पॉकेट लावला आहे, तेच आपण प्रेक्षकांना दाखवायचं. आता इथे मिताली काय करते, आनंदीच्या हाताला धरते आणि म्हणत असते आनंदी मी तुला धावते रॅम्प वॉक कसं करायचं आहे तू बरोबर लक्षात ठेव. आता मिताली आनंदीच्या हाताला धरूनच तिला स्टेजवरून चालायला शिकवते, कोणीकडे वळायचं, कसं वळायचं आणि पॉकेट कसं दाखवायचं हे सुद्धा मिताली सविस्तर आनंदीला शिकवते. त्यानंतर आता शिल्पाचा नंबर असतो. आता शिल्पा रॅम्प वॉक स्वतःच करून धावते आणि मितालीला ते खूपच जास्त आवडलेलं असतं. आता शिल्पाचा तर रुबाब असतोच छान आणि त्यात ती आणखीन छान करते. आता इथे मिताली आनंदीला सेंटरला नेऊन उभी करते आणि म्हणते आनंदी आता तू चालून दाखव. आनंदी सुद्धा तिच्या अंदाजानुसारच एक एक पाऊल हळूवारपणे टाकतच चालत असते पण आनंदीला त्या स्टेजचा अंदाजच येत नसतो. आता ती चालत चालत जात असते तेवढ्यातच तिचं एक पाऊल तिरकं पडल्यानंतर ती त्या तिरक्याच पावलाने चालत राहते. असं करत करतच आनंदीचं पाऊल अगदी स्टेजच्या बाहेर निघालेलं असतं. ते पाहते शिल्पा आणि मिताली सुद्धा पाहते. आता सगळ्यांना अस्वस्थ झालेलं असतं की आनंदी पडते की काय. आता मिताली पाठीमागून ओरडत असते की आनंदी सरळ सरळ चाल, तू तिरकी चालली आहेस. पण आनंदीला काही दिशा कळत नाही आणि आनंदीचा स्टेजवरून पाय घसरतो आणि ती पटकन स्टेजवरून खाली पडते. आता पडल्यानंतर शिल्पा इथे डोक्यावर हात मारते आणि मिताली पटकन आनंदीच्या मदतीला धावून येते. शिल्पाताई येतात, शिर्के येतात, हे तिघे मिळून आनंदीला उठवून बसवतात. आता मिताली काळजीपोटी आनंदीला म्हणत असते अगं आनंदी कशी आहेस, लागलं का. आता आनंदी एकटी चालू शकत नाही हे मितालीला कळालेलं असतं म्हणूनच आता मिताली काय करते, शिल्पाजवळ जाते आणि शिल्पाला एक विनंती करायला सुरू करते की तू माझं एक काम करशील का ग तू. त्यावेळेला शिल्पा म्हणते काय ग. त्यावेळेला मिताली म्हणते तू प्लीज प्लीज तू आनंदी बरोबर रॅम्प वॉक कर ना ग, तिच्या हाताला धरून कर ना ग, अशी विनंती करत असते. पण शिल्पा जोराने मितालीवर ओरडते काय काय करायला सांगत आहेस मला तू. आता शिल्पा काही केल्याने मितालीला तयार होतच नसते. आता इथे मिताली म्हणत असते अगं तू अशी काय करतेस, बघ ना तिला सरळ चालता सुद्धा येत नाहीये आणि ती कशी काय करणार आहे बरं. प्लीज प्लीज गा तू प्लीज, आपल्या दादासाठी आपण एवढं सगळी सजावट केली आहे, एवढं सगळं केलं आहे, मग आता एवढ्यासाठी कशाला ही करतेस ग. कर ना ग आनंदी सोबत, कर ना ग आनंदी सोबत रॅम्प वॉक. असं म्हणल्यानंतर आता शिल्पा नाही नाहीच म्हणत असते. आता ही शिल्पा मितालीच्या विनंतीला मान देऊन तयार होते. आता ही शिल्पा येते आनंदी समोर. आनंदी तर शिल्पाला खूपच घाबरत असते. आता ही शिल्पा काय करते, आनंदीच्या दंडाला कचकन धरते आणि तिला स्टेजवरून वर आणते आणि हिसकच मारत असते आनंदीला. ते पाहतात शिर्के. आता शिर्केंना आनंदीला ते हिसकं मारायला अजिबात आवडत नसतं. आता इथे शिल्पा आनंदी बरोबर रॅम्प वॉक करायला तयार झालेली असते. आनंदीच्या हाताला धरते आणि रॅम्प वॉक करायला सुरू करते. पण शिल्पाला एवढा राग आलेला असतो आणि एवढं तिला वाईट वाटत असतं की तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं
झालेलं असतं. आता डोळ्यातील पाणी आनंदीच्या हातावर पटकन पडतं आणि आनंदीला कळतं की शिल्पाताई रडायला लागलेल्या आहेत. आता शिल्पाताई तो रॅम वॉक करतात. आनंदीला कसं करायचं कसं नाही ते हाताने दाखवतात आणि पाठीमागे वळून मेन ठिकाणी पोहोचतात. आता मितालीला रागाने शिल्पाताई म्हणत असतात, हे शक्य नाहीये, मी हिच्याबरोबर रॅम वॉक अजिबात करणार नाही. आता शिल्पा काय करते, आनंदीच्या डोक्याच्या पट्टीचं कारण लावते आणि मितालीला म्हणत असते, अगं मिताली काय करताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तर कळतंय का, अगं लोक साड्या बघायला येणार आहेत, हिच्या डोक्याला ही अशी पट्टी आहे, लोक साड्या बघणार का हिच्या पट्टीलाच बघत बसणार, सांगा बरं, थोडा तरी विचार करा या गोष्टीचा. एवढा मोठा खर्च केला आहे, एवढा युगंधर प्रयत्न करत आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा हिच्या या डोक्याच्या पट्टीला लोक बघणार आहेत का, साड्या बघणार की डोक्याची पट्टी बघणार, अगं विचार करा थोडं, असं म्हणून शिल्पा खूपच चिडलेली आहे. आता मिताली म्हणत असते, अगं तू अशी काय करतेस, डॉक्टरांशी बोलणं झालं आहे, संध्याकाळपर्यंत तिची ती पट्टी निघून जाणार आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणते, अगं पट्टी जर निघेल पण जखमीची खून काय करणार आहेस तू बरं, लोक साड्या बघणार का ती कपड्यावरची तिची खून बघणार, तिचे हे असं थोबाड बघणार आहेत का, माझं ऐक, तिला यातून कॅन्सल कर, हिला रॅम वॉक करू देऊ नकोस. आता मिताली म्हणत असते, आत्या तू जरा शांत हो, असं काही सुद्धा होणार नाहीये. आता मिताली ऐकायलाच तयार नसते म्हणून शिल्पा रागानेच मितालीला म्हणते, मी सांगायचं काम केलं तुम्हाला, बाकी तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही, असं म्हणते आणि रागानेच तेथून तिच्या रूम मध्ये निघून जाते. इकडे आता पाठीमागे आनंदी सुद्धा मितालीला म्हणत असते, अगं शिल्पाताई बरोबर बोलत आहेत, अगं एवढी लोक येणार आहेत, मीडियावाले येणार आहेत, मोठमोठे लोक येणार आहेत आणि माझ्या डोक्यावरची जखम ही अशी, पट्टी अशी, बरं दिसतं का ते, नाही ना बरं दिसत, त्यामुळे नको ना, त्यांचं ऐक ना तू. आता ही आनंदी अशी बोलत असते, तेवढ्यातच युगंधर तेथे आलेला. आता मिताली म्हणत असते, आनंदी तू शांत राहा ग जरा, तू मेंटली शांत राहा बरं, तू असलं काहीही मनाव घेऊ नकोस, तू अगदी छान रॅम वॉक करणार आहेस हे नक्की, त्यामुळे तू शांत राहा, आता मी जाते, मला खूप तयारी करायची आहे. आता इथे आनंदीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि हे युगंधर पाहत असतो. आता युगंधर आनंदीसाठी काय करणार आहे तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. आता पुढील भागामध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की पृथ्वीचा इव्हेंट खूप छान सुरू असतो, पण तेवढ्यातच आनंदी स्टेजवर येत असते आणि तिला कळतं की स्टेजवर जे झुंबर बांधलं आहे ते खाली निसटून पडत आहे. आता आनंदीला हा अंदाज लागल्याबरोबर ती आरतीला म्हणत असते, अगं आरती ताई स्टेजवरचं झुंबर खाली पडत आहे, ते आपल्याला धरलं पाहिजे, जा पटकन तू कामगारांना बोलवून आण बरं. त्यावेळेला आता आरती धावतच दरवाजाच्या बाहेर जाते. त्यावेळेला विद्याधर काय करतो, आरतीला तिकडे बाहेर ठेवतो आणि दरवाजा आतून लावून घेतो. आता इकडे आनंदी ती रस्सी ह्याची झुंबरची धरून झुंबर अडवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे पडू नये असा पुरेपूर प्रयत्न करत असते. तेवढ्यातच विद्याधर तेथे येतो. आता विद्याधर काय करतो, ज्या दोन्ही हातांनी आनंदीने चरी ओढून धरलेली असते त्याच्यावर तेल ओततो आणि तिच्या पायाखाली सुद्धा तेल ओततो, जेणेकरून ती चरी तिच्या हातून निसटावी. आता नेमकं तसंच घडलेलं आहे. आनंदीचा ते तेलावरून पाय घसरतो आणि ती चरी हातातून निसटते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये नेमकं या झुंबरचं काय प्रकरण होणार आहे, ते झुंबर खाली पडतं की पडण्यापासून कोण वाचवतं, हेच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.